नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। मित्रांनो, मागेल त्याला सौर पंप या योजनेला आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः काल सह्याद्री अतिथीगृहावर मीटिंग घेऊन याला असा पुढाकार घेतलेला आहे आणि हे लवकरात लवकर चांगलं काम कसं होईल, क्वालिटीचं काम कसं होईल, प्रत्येक शेतकऱ्याला लवकरात लवकर सौर पंप कसा मिळेल असं त्यांनी अधिकाऱ्याची मीटिंग घेऊन त्या सविस्तर मीटिंग मध्ये सांगितलेलं आहे। त्या मीटिंगला लोकेश चंद्रा सुद्धा होते आणि महत्त्वाची अशी मीटिंग घेऊन प्रत्येक शेतकऱ्याला लवकरात लवकर सौर ऊर्जा कशी मिळेल, मग त्यामध्ये आपल्या घरावरील सोलर योजना असेल, शेतकऱ्यांसाठी सौर ऊर्जा असेल किंवा जे काही इतरही सौर प्रकल्प आहेत त्यावर त्यांनी ती मीटिंग घेतली आणि त्या मीटिंग मध्ये महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत की लवकरात लवकर हे सौर ऊर्जेचे काम झाले पाहिजे। त्याचं कारण असं आहे की मित्रांनो, आता वीज बिल माफी दिलेली आहे, त्यामुळे सौर ऊर्जेच्या माध्यमातून ऊर्ज निर्मिती करून ही शेतकऱ्यांना वीज द्यायची किंवा मोठमोठ्या ज्या काही कंपन्या आहेत, MIDC आहे, त्या MIDC मधील सर्व कंपन्यांना सौर ऊर्जेतून निर्माण झालेली वीज देण्याचा हा महत्त्वाचा उद्देश आहे। आता मित्रांनो, मागेल त्याला सौर पंप योजनेमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी अर्ज भरले। आता अर्ज भरल्याच्या नंतर काही शेतकऱ्यांच्या अर्जामध्ये त्रुटी आलेल्या आहेत। आता त्यामध्ये बरेचसे शेतकरी असे आहेत की त्या शेतकऱ्यांच्या 7/12 विहिरीची नोंद नाही किंवा बोरची नोंद नाही, त्यामुळे ते रिजेक्ट होऊन परत आलेत। आता त्यांना अपलोड करण्याचा ऑप्शन आले। आता ज्या शेतकऱ्यांनी समजा 7/12 अपलोड विहीर नोंदीचा केलेला नसेल तर त्यांनी आता 7/12 विहीर लावूनच अपलोड करायचा आहे। आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट येत होत्या की बँकेचं पासबुक हे कशासाठी लागतंय किंवा बँकेचं पासबुक रिजेक्ट म्हणून आलंय, क्लिअर दिसत नाही म्हणून रिजेक्ट अर्ज बाद झालेला आहे। तर मित्रांनो, याचं कारण असं आहे की आता या मागेल त्याला सौर पंप योजनेमध्ये आपण अर्ज भरला, अर्ज भरल्याच्या नंतर आपल्याला पेमेंटचं ऑप्शन आलं आणि पेमेंट भरल्याच्या नंतर मग त्याचा सर्वे होणार आहे आणि सर्वे झाल्याच्या नंतर जर एखाद्या वेळेस आपला अर्ज बाद झाला किंवा सर्वेमध्ये आपण पात्र ठरलो नाही तर मग जे आपण पैसे भरलेले आहेत तर ते पैसे आपल्या त्या खात्यावर यावेत, म्हणून ते पासबुक क्लिअर असणं गरजेचं आहे। आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं पासबुक सुद्धा रिजेक्ट झालेलं आहे, बाद झालेलं आहे। त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी पासबुक हे आपलं व्यवस्थित स्कॅन करून त्यावर आपला अकाउंट नंबर दिसला पाहिजे, IFSC कोड दिसला पाहिजे, बँकेचं नाव दिसलं पाहिजे आणि त्या शेतकऱ्याचं नाव दिसलं पाहिजे। अशा पद्धतीमध्ये ते अपलोड करणं गरजेचं आहे। कारण जर आपला अर्ज बाद झाला तर आपले पैसे जे तिथे अडकणार आहेत तर ते पैसे परत करण्यासाठी हे बँकेचं पासबुक महत्त्वाचं आहे। त्यामुळे आपलं बँकेचं पासबुक असो, 7/12 असो, व्यवस्थित स्कॅन करून चांगला क्लिअर दिसेल असा अपलोड करायचा आहे। आणि 7/12 चांगला का करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत इतर अधिकारामध्ये विहीर नोंद असायची, मात्र आता जे पेरा असतो, मागच्या पानावर नमुना 12 मध्ये जो पेरा असतो त्या पेऱ्यामध्ये विहिरीची नोंद होत आहे आणि ते लहान अक्षरात होत आहे। जसं इतर अधिकारामध्ये असं स्पष्ट दिसत होतं तसं आता त्या पेऱ्याच्या ऑप्शन मध्ये ते विहिरीचं जे लागलेली नोंद आहे आपली ती क्लिअर दिसत नाही, त्यामुळे आपल्याला 7/12 सुद्धा क्लिअर अपलोड करणं गरजेचं आहे। आता या माध्यमातून जे समजा क्लिअर अपलोड करतील मग त्यांनाच वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन येईल आणि वेंडर सिलेक्शन झाल्याच्या नंतर मग सर्वे होईल आणि मग सौर पंप मिळणार आहे। आणि शासन सुद्धा प्रत्येक शेतकऱ्याला सौर पंप देण्यासाठी आग्रही आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपण त्यामध्ये पात्र आहोत अशा पद्धतीने पैसेही भरायचे, कागदपत्रही चांगले अपलोड करायचे, त्यानंतर वेंडर सिलेक्शन करायचं आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर सर्वे झाल्यावर मग आपल्याला सौर पंप लवकरात लवकर मिळणार आहे मित्रांनो। कारण वर्षाकाठी 1 लाख सौर पंप देण्याचा शासनाचा हा निर्धार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना सौर पंप मिळो एवढीच शासनाला विनंती करतो आणि थांबतो। आपल्या जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।